नमस्कार मंडळी, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज बनवलेला आहे पुलाव आणि खूप सोप्या पद्धतीने नेहमीप्रमाणे सोप्या पद्धतीने रेसिपी बनवलेली आहे आणि जलद होण्यासाठी कुकरवर केलेली आहे रेसिपी. तर इथे मी घेतलेलं आहे कुकरमध्ये तेलामध्ये टाकलेलं आहे मी दालचिनी आणि थोडे खडे मसाले. आता आपण ह्याच्यामध्ये उभा कांदा चिरलेला आहे, तर तो कांदा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर आता आहे ना, ह्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे. म्हणजे काय होईल की कांदा आणि टोमॅटो सोबतच शिजेल. तर इथे मी टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो पण मी उभाच कट केलेला आहे. तर तुम्हाला जर बारीक कट करायचा आहे तर तुम्ही बारीक कट करू शकता. 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत मी, उभ्या चिरलेल्या आहेत. आणि आता हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर हे मी परतवून घेते आणि पूर्ण आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे. आता मऊ कांदा आपला झालेला आहे. ह्याच्यामध्ये आहे ना, मी थोडे काजू बदाम टाकते आहे. तुम्हाला जर टाकायचे असतील तर टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे मी टाकलेले आहेत ते. आणि आता आपल्याला लसूण टाकायचं आहे. तर खलबत्त्याच्या दांड्यावरच मी घेतलेला आहे लसूण. आणि आता हा लसूण आपण ह्याच्यामध्ये परतवून घेणार आहोत. हे सगळं शिजलेलं पाहिजे आपल्याला, तेव्हाच आपला मसाला वगैरे छान होईल. तर ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा मसाला घेतलेला आहे, परत 1 चमचा मसाला घेऊयात, कारण मसाला नाहीतर कमी होईल म्हणून मग मसाला घेतलेला आहे. आणि इथे मी व्हेज बिर्याणी मसाला यूज केलेला आहे, कारण माझ्याकडे तोच अवेलेबल होता. पावभाजी मसाला नव्हता. तर पावभाजी मसाला तुम्ही पुलावमध्ये टाकला तर खूप छान होईल. तो सुद्धा टाकू शकता. हा सुद्धा टाकला तरी पण चालेल, ह्याने सुद्धा छान होतं. कारण हा जो आहे एव्हरेस्टचा, तो तितका आंबट म्हणजे आमचूर नसतो. पावडर त्याच्यामुळे इतका लागत नाही तो आंबट वगैरे. आणि तुमच्याकडे जेवढ्या पण भाज्या असतील तर त्या कट करून घ्यायच्या, धुवायच्या आणि भाज्या टाकून झालेल्या आहेत. आता ह्या आपल्या सगळ्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. मग आता हे फोडणीचा जो मसाला वगैरे तयार केला होता त्याच्यामध्ये मी या सगळ्या भाज्या परतवून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये धुतलेला तांदूळ टाकणार आहोत आणि मीठ. तर इथे मी मीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ. थोडं जास्तच घालायचं, म्हणजे एक अंदाज पकडायचा की भाताचा आणि भाजीला जितका मीठ लागतो ना त्या अंदाजानुसार मीठ टाकायचा. आणि इथे मी भात घेतलेला आहे, भात साधाच घेतलेला आहे. तर तुम्हाला जर बासमती घ्यायचा आहे तुम्ही बासमती घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करू शकता, कारण इथे आपल्याला सक्ती नाही आहे. तर इथे तांदूळ आता पूर्ण भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, असं मस्त परतवून घ्यायचं आहे. थोडा वेळ परतवल्यानंतर मी याच्यामध्ये ते पाणी टाकून झालेलं आहे आपलं. आणि आता ह्याच्यामध्ये सगळं जेवढं पण काय टाकून झालेलं होतं ते सगळं मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर एक प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला. प्रमाण म्हणजे जर आता मी 2 ग्लास ह्याच्यामध्ये भात घेतला होता, म्हणजे तांदूळ घेतला होता धुवून, तर भाजीसोबत होती. तर जर तुम्ही नॉर्मली जरी करत असाल तर मी माझ्या हिशोबाने असं जाते की 2 ग्लास असतील तर 3 म्हणजे 2 ग्लास जर तांदूळ घेतला असेल तर 3 ग्लास मी पाणी घेते. तर त्याच हिशोबाने मी 3 ग्लास पाणी घेतल्या, 3 शिट्या मारल्या आणि आपला पुलाव तयार झालेला आहे. वरती मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. आत्ता ही आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर गरम गरम ह्याच्यावरच कोथिंबीर टाकलेली आहे मस्त. तर आता हे आपण असं सगळ्या साईडून कोथिंबीर सगळीकडे लागली गेली पाहिजे म्हणून फिरवून घेणार आहोत. तर हे सगळं मी असं फिरवून घेते आहे. तर खायला मस्त लागते, एकदम टेस्ट भारी आहे. तर अशा पद्धतीने पुलाव नक्की ट्राय करा. आणि जर बासमती भात असेल तर अतिउत्तम असेल, कारण बासमतीचा एक फ्लेवर येतो, खूप छान स्मेल येतो.
तर तुम्ही तो यूज करू शकता. किंवा दुसरा एक ऑप्शन आहे, एक बासमतीचा पान मिळतो, म्हणजे बासमतीची पानं अशी भेटतात. काही लोकांच्या इथे झाडं असतात, तर ते तुम्ही यूज करू शकता. तर खायला नक्की या.